नमस्कार, आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरात काँग्रेस सरकार विरोधात आक्रमक, एकीकडे अर्धनग्न आंदोलन तर दुसरीकडे संग्राम मोर्चा। 3 बळी मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला, रहाणे अय्यरवर मोठी जबाबदारी। शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात, सुनील तटकरेंनी काय सांगितले? हाहाकार, नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस, मृतांची संख्या 217 वर, 143 जण जखमी। मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा, त्या निर्णयावर काँग्रेसचा संताप। रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय? एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर रामदास कदम थेट बोलले। नायर हॉस्पिटल कॉलेजमधील विद्यार्थिनीचे मनसेकडे धाव, लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप। कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही, लक्ष्मण हाकेंची संभाजीराजेंवर आरोप। रात्री काय घडलं सगळंच सांगितलं। अमित शहा पुन्हा महाराष्ट्रात, मुंबई ठाणे पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा। शाळेत जातानाच काळाचा घाला, गोरेगावात डंपरने चिमुरडीला चिरडलं, लेकीच्या मृतदेहाजवळ बापाचा आक्रोश। अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याची बातमी समोर आली आहे। स्वतःच्याच रिव्हॉल्वर मधून गोळी सुटली आणि ती गोविंदालाच लागली आहे। कॉफीच्या माध्यमातून या स्त्रीने घेतली उद्योग भरारी, नवऱ्याच्या आकस्मिक मृत्यूनंतरही सोडली नाही जिद्द। पुण्यात रात्री थरार, कारमधून निघालेल्या इंजिनियरच्या कुटुंबावर 40 जणांकडून रॉड, दगड आणि काठ्यांनी हल्ला, व्हिडिओ झाला व्हायरल। उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका करताना आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा, फडणवीसांचा टोला। दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राचा खून करणाऱ्या जन्मठेप। 5 लेबनॉनमधील इस्रायलकडून लष्करी कारवाई, 94 जणांचा मृत्यू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।